रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष्य केले। सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत असा खळबळजनक विधान थोरवे यांनी केले। सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्याने रायगडातील अजित पवार गट राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली। रोहा नगर परिषद चौकात अलिबागच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करीत निषेध दर्शवले। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून निषेध केले व त्यानंतर थोरवेंच्या पुतळ्याला चपलीचा हार घालून घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यांनी तटकरे साहेब अंगार हे बाकी सब भंगार हे घोषणा देऊन परिसर दणाणून काढला। महेंद्र थोरवेच्या बैलाचा नेमका पत्ता कडवा आहे अशा अनेक घोषणा देत निषेध केले। पोलिसांनी हस्तक्षेप करून बनवलेल्या पुतळ्याला ताब्यात घेतले। कोकणचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्याबद्दल काल त्यांनी आक्षेपार्ह बेताल वक्तव्य केलं। अशा या गद्दार आमदाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। अशा या आमदाराला आम्ही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। तो म्हणतो की आम्ही खासदारकी लढू म्हणून, हा खासदारकी लढवायच्या लायक आहे का? आमदारकीसाठी त्याला लढवता येत नाही। आज आमचा खासदारचा साधा कार्यकर्ता त्यांनी त्याला सळो की पळो करून ठेवलं आणि म्हणे चालला आम्ही खासदारकी लढवायला। हा खासदारकी लढवायच्या लायक नाहीये। अशा या आमदाराचा आम्ही धिक्कार आहे आणि जाहीर निषेध करतो। महेंद्र थोरवे हे एक रायगड जिल्ह्यातील गद्दारांचे नेते आहेत। त्यांनी जो आक्षेप चालू केलाय तो विधानसभेपासून त्यांनी ती सुरुवात केली। आमचे नेते रायगडचे खासदार आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचा धमधावत संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते एक छोट्याशा मतदारसंघात पाहायला त्यांच्याकडे वेळ पण नाही, त्यांची ती दखल पण घेत नाही। परंतु एक तिथला सामान्य कार्यकर्ता त्यांच्या विरोधात विधानसभेला उभा राहिला आणि त्यांच्या नाकीच नऊ त्यांनी आणलं आणि तेव्हापासून ते साहेबांच्या विरोधात बोलत आहेत। तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तटकरे साहेबांनी असे थोरवे खूप खिच्यात घेऊन फिरलेत आणि त्यांनी खूप पचवलेत। त्यामुळे त्यांची दखल घेणे एवढं तटकरे साहेबांना वेळ पण नाही। म्हणून आम्ही सांगू इच्छितो की तटकरे साहेब जे या रायगडच्या जनतेचे गळ्यातले ताईत आहेत, ते महेंद्र थोरवे जे म्हणतायत की मी पुढल्या वेळेस विधानसभेला किंवा लोकसभेला त्यांच्या विरोधात उभा राहीन, असं हे थोरवेला मी सांगतो की हे आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही आणि हे आयरे गैरे नतू गैरे या रायगड मध्ये उभं राहिलंय तर त्यांना निश्चित हे रायगडची जनता स्वीकारणार नाही। आणि यापुढे जर का त्यांनी तटकरे साहेबांच्या विरोधात जर का कुठली घोषणा केली आणि वेडेवाकडे शब्द वापरले तर रायगडची जनता शून्य आहे, ती रस्त्यावर उतरेल आणि ह्या आमदाराला या रायगडमध्ये फिरून देणार नाही। एवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि म्हणून मी सांगू इच्छितो की वेळीच या आमदारांनी दखल घ्यावी। मी आपले जे शब्द आहेत ते शब्द आपले आवरावे आणि त्यांनी जो आमच्या नेत्यांच्या विरोधात जो संघर्ष उघडलाय, या महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महाविकास युतीची सत्ता आहे आणि युतीच्या सत्तेमध्ये या अशा एका भांडगोळ्यानं मिठाचा खडा टाकून सत्तेमधलं समीकरण बिघडवायचं हे काम निश्चित होणार नाही। की सत्ता ही महाराष्ट्राची जनता आणि या रायगडची जनता जाणून आहे की ह्या रायगडचा विकास करणारा युग पुरुष ह्या तटकरेंच्या शिवाय दुसरा कोणी नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।